रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्याभिषेक। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह। रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भक्तांची गर्दी। मुंबईच्या वडाळा भागातल्या मंदिरातही सकाळपासूनच रांगा। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस। विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडणार। आम्ही निधी देतोय, तुम्ही बटन दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल। इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य। महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची सुद्धा माहिती। उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाजपकडनं उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी। आशिष शेलार यांनी नकार दिल्यानं भाजप उमेदवाराच्या शोधात। अमरावतीत राणा दाम्पत्यानं घेतली अभिजित अडसूळ यांची भेट। अडसूळ आणि राणा कुटुंबियांमधील अनेक वर्षांचा वाद शमला का, याची जोरदार चर्चा। माढा लोकसभेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट। उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट। 19 एप्रिलला भूमिका जाहीर करणार। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी। विविध देशांमधनं धमकीचे 4 ते 5 फोन आल्याची खुद्द खडसेंची माझाला माहिती। घराबाहेर गोळीबार करण्यामागे सलमानला घाबरवण्याचा मुख्य हेतू। दोनही आरोपींच्या तपासातनं क्राईम ब्रांचला माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।